पुढचा प्रश्न बघूया 10वा. अ फ्रस्टम ऑफ स्क्वेअर पिरामिड ऑफ हाईट 28.5 सेंटीमीटर, द बेस 62.5 अँड टॉप ऑफ 42.5 सेंटीमीटर, द व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम इज. आता याच्यामध्ये आपल्याला आन्सर विचारलेला आहे क्युबिक डेसिमीटरमध्ये. तर पहिला आपल्याला 28.5 सेंटीमीटर, 62.5 सेंटीमीटर आणि 42.5 सेंटीमीटर याचं रूपांतर आपल्याला डेसिमीटरमध्ये केलं पाहिजे. तर ते रूपांतर कसं होतं आहे, दशांश चिन्ह जे आहे सेंटीमीटरचं डेसिमीटरमध्ये करताना दशांश चिन्ह एक अंक डावीकडे न्यायचं, जेणेकरून 28.5 सेंटीमीटरचं दशांशमध्ये रूपांतर डेसिमीटरमध्ये रूपांतर होणार आहे 2.85. 62.5 सेंटीमीटरचं डेसिमीटर रूपांतर आहे 6.25 आणि 42.5 सेंटीमीटरचं दशांश रूपांतर आहे 4.25 डेसिमीटर. तर याच्यामध्ये आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेली आहे हाईट सांगितली आहे 28.5 सेंटीमीटर आणि बेस 62.5 आणि टॉप 42.5 सेंटीमीटर या सर्व त्याच्या लेंथ आहेत. तर या ठिकाणी जे आपल्याला उंची सांगितली आहे 28.5, त्याप्रमाणे जर आपण गणित सोडवलं तर यापैकी एकही ऑप्शन आपला आन्सर येत नाही आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी जे उंची दिलेली आहे जास्तीची किंवा जे ह्यातले मोठी व्हॅल्यू आहे ते आपण त्याची उंची मानूया आणि त्याप्रमाणे गणित सोडवून घेऊया. तर ते गणित सोडवताना आधी महत्त्वाचं काय आहे तर आपल्याला रूपांतर करायचं डेसिमीटरमध्ये, जे आपल्याला विचारलेला आन्सर आहे डेसिमीटरमध्ये. आणि त्यानंतर एरिया ऑफ अप्पर बेस. आता एरिया ऑफ अप्पर बेस म्हणजे काय, वरची जी लांबी रुंदी आहे साईड किती सांगितल्या 28.5 सेंटीमीटर म्हणजे किती 2.85 डेसिमीटर. 2.85 असणारे हे असणारे 2.85. यांचा एरिया किती येतो आहे 8.123. पुढचा प्रश्न पुढचा आहे A2 एरिया ऑफ लोअर बेस. आता हा किती सांगितला, खालच्या बाजू सांगितल्या 62.5, इथं डेसिमीटर रूपांतर आहे 6.25. मग लांबी गुणिले रुंदी हा एरिया किती येतो आहे 39.063 डेसिमीटर स्क्वेअर. आता हाईट ऑफ फ्रस्टम जी दिली आहे आपल्याला ते आपण मानली 4.25 डेसिमीटर. तर फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवा. या फॉर्म्युलाचा वापर करून आपण पिरामिडचा व्हॉल्यूम काढणार आहे. h/3 एच जे आहे 4.25 डेसिमीटर हाईट भागिले 3 गुणिले A1 आणि A2 जी आपण वरती किमती काढल्या आधी A1 आणि A2च्या ह्या किमती इथे काढल्या आपण, त्या किमती आपण भरल्या समीकरणामध्ये, प्लस वर्गमुळामध्ये A1 आणि A2ची किंमत आणि त्यांचा गुणाकार. आता हे जर कॅल्क्युलेटरवर सोडवलं तर आपल्याला आन्सर मिळते 92.104 क्युबिक डेसिमीटर. तर आपला आन्सर आहे 92.4. ते देखील ह्याच्यामध्ये दाखवलेलं नाही आहे. 11वा प्रश्न. तर फक्त याच्यामध्ये फक्त आपण लक्षात ठेवा की आपल्याला फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. हा फॉर्म्युला लक्षात असेल तर तुम्हाला आन्सर बरोबर येईल. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवला पाहिजे. A frustum of square pyramid of volume 143 decimeter cube has the larger surface of side 650 mm and smaller surface of side 450 mm. What is the height of the frustum? तर फॉर्म्युला सेम येणार आहे. आपण जो मगाशी पाहिला त्याच फॉर्म्युलामध्ये आपण हे गणित सोडवणार आहे. फॉर्म्युला सेम आहे h/3 गुणिले A1 म्हणजे वरचा सरफेस एरिया, A2 म्हणजे खालचा सरफेस एरिया, प्लस वर्गमुळामध्ये A1 गुणिले A2. आता ह्यांचं काय करायचं आपल्याला, डेसिमीटर जे आहे आपल्याला आन्सर पाहिजे मिलीमीटरमध्ये काढायला सांगितलं. आन्सर शेवटचा आपल्याला हाईट जे विचारले ते मिलीमीटरमध्ये विचारले, त्यामुळे संपूर्ण आपण सुरुवातीला कन्वर्जन करूया मिलीमीटरमध्ये. आता काय दिलेलं आहे, पहिला 650 mm लार्जर सरफेस साईड आणि दुसरी सांगितलं 450 mm. आता ते करताना हा चार्ट लक्षात ठेवा. सुरुवातीला K म्हणजे किलोमीटर,
एच म्हणजे हेक्टोमीटर, डी म्हणजे डेकामीटर, एम म्हणजे मीटर, डी म्हणजे डेसिमीटर, सी म्हणजे सेंटीमीटर आणि एम म्हणजे मिलीमीटर. आता डेसिमीटरमध्ये रूपांतर करताना 650 डेसिमीटर दिलेला आहे. तर त्याचा शेवटचा अंक जो आहे तो आपण इथे लिहिला 650 डेसिमीटर आणि आहे झालं 450. आता याचं रूपांतर 650 mm बरोबर 6.50 डेसिमीटर आणि 450 mm बरोबर 4.50 डेसिमीटर. ओके, हे या ठिकाणी पॉईंट दिल्यानंतर आपल्याला याचं रूपांतर डेसिमीटरने मध्ये होतं आहे. A1 आणि A2 ची किंमत काढायची आहे. A1 सरफेस एरिया लांबी गुणिले रुंदी 6.50 गुणिले 6.50 42.25 डेसिमीटर स्क्वेअर. दुसरा एरिया 4.50 गुणिले 4.50 20.25 डेसिमीटर स्क्वेअर. हाईट माहीत नाही आहे, या फॉर्म्युलामध्ये ते किमती भरल्या आपण सगळ्या. 143 डेसिमीटर क्यूब आपल्याला पहिली दिलेली व्हॅल्यू आहे, त्यामुळे आपण बाकीच्या व्हॅल्यू पण लांबी पण डेसिमीटरमध्ये क्यूब कन्वर्ट केल्या. तर त्यानुसार व्हॅल्यू सगळ्या समीकरणात भरल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं आहे. याची व्हॅल्यू आहे 4.6757 डेसिमीटर. आता 4.67 डेसिमीटर झाल्यानंतर त्याचे मिलीमीटरमध्ये करताना ते आन्सर येते 467 मिलीमीटर. तर आपला आन्सर आहे ए. हे कन्व्हर्जन करताना आपण हा टेबल लक्षात ठेवा, जेणेकरून कोणत्याही लांबीचं तुम्ही कन्व्हर्जन करू शकता कोणत्याही युनिटमध्ये. ओके. 12वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ बेस 8 सिस्टीम ऑफ नंबर्स. एखादी सिस्टीम जी आहे ज्याच्यामध्ये बेस 8 आहे तर त्याला काय म्हणणार आपण. तर 8 म्हणजे काय आहे तर ऑक्टल. 12व्याचा आन्सर आहे ऑक्टल सिस्टीम. उदाहरणार्थ काय आहे, आता हे जर संख्या अशी लिहिली 736 ब्रॅकेटचा पाया जर 8 लिहिला तर झाली ऑक्टल सिस्टीम. 13वा प्रश्न पुढचा, द बायनरी नंबर 10111 इन डेसिमल सिस्टीम इज. आता बायनरीचं आपल्याला डेसिमलमध्ये कन्वर्जन करायचं आहे. इंटरेस्टिंग पार्ट आहे. बायनरी संख्या जी आहे ती लिहून घेतली 10111, त्याचा बेस 2. आता गुणाकार करताना पहिली जी संख्या असेल एकक स्थानी त्याचा 2च्या शून्याच्या घातांकाने गुणाकार करायचा. याप्रमाणे पहिला 2 गुणिले 0, 2चा शून्य घात, 2चा पहिला घात, 2चा दुसरा घात, 2चा तिसरा घात आणि 2चा चौथा घात अशा काही त्यांची बेरीज करायची. या प्रकारे ते मांडलेलं आहे. त्यांचा गुणाकार खाली लिहायचा एकत्रितपणे आणि त्यांची गुणाकाराची बेरीज केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर मिळते 23 आणि ह्याचा बेस 10. तर आपला आन्सर आहे ए 23. 14वा प्रश्न, द डेसिमल नंबर 18 इन बायनरी सिस्टीम इज. आता आपल्याला रिव्हर्स जाणार आहे. आपल्याला डेसिमल टू बायनरी जायचं आहे. डेसिमल टू बायनरी जाताना काय करायचं आहे तर ज्याचं रूपांतर बायनरीमध्ये करायचं आहे त्यासाठी भागाकार करावा लागतो डेसिमल संख्येचा. डेसिमल संख्या लिहिली या ठिकाणी, त्याचे भाग करायचे, 2 भाग घालवायचा. पहिला 92 18 बाकी राहिली 0. परत 2 भाग घालवला 2 8 बाकी राहिली 1. आता 4ला भाग घालवला 2 2 4 बाकी राहिली 0 आणि ह्या 2ला भाग घालवला 2 1 2 बाकी राहिली 0. आता बायनरी संख्या लिहायची कशी तर जी शेवटचे भाग गेलेला आहे, भाग गेलेली संख्या प्लस उरलेली बाकी या क्रमाने सुरुवात करायची. 1 0 0 1 0 1 0 0 1 0 ब्रॅकेट पाया 2. हे आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आहे आपलं सी. 14व्याचा आन्सर आहे सी. 15वा प्रश्न, द बायनरी नंबर 101001 इन डेसिमल सिस्टीम. पुन्हा बायनरीचं आपल्याला डेसिमलमध्ये रूपांतर करायचं आहे. डेसिमलमध्ये रूपांतर करताना बायनरी संख्या आहे तशी मांडून घ्या. एकक स्थानापासून डावीकडे जाताना जो आपण 2 न गुणाकार करणार आहे त्या 2चा घात वाढवत न्या, जेणेकरून हा 2चा शून्यावा घात, पहिला घात, दुसरा घात, तिसरा घात, चौथा घात, 5वा घात. मग 1 गुणिले 2चा 5वा घात अधिक 0 गुणिले 2चा चौथा घात
प्लस 1 गुणिले 2चा तिसरा घात अधिक 0 गुणिले 2चा दुसरा घात अधिक 0 गुणिले 2चा पहिला घात अधिक 1 गुणिले 2चा शून्यावा घात. आता 2चा पाचवा घात 32 गुणिले 1. 0 बरोबर कोणत्याही संख्येचा गुणाकार केला तरी त्याची व्हॅल्यू 0 येणार आहे. हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला फायनल आन्सर मिळते 41. तर आपला आन्सर आहे 41 सी. 15व्याचा आन्सर आहे सी. 16वा प्रश्न, हेक्साडेसिमल नंबर 16 इन डेसिमल नंबर सिस्टीम इज. आता हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम आहे तर त्याच्यापैकी हेक्साडेसिमलचं रूपांतर आपल्याला डेसिमलमध्ये करायचं आहे. तर ती किंमत किती आहे ते आपण माहीत करून घेऊया. हेक्साडेसिमल टू आपण डेसिमल रिव्हर्स येत आहे. रिव्हर्स येत असताना हेक्साडेसिमलचा पाया असतो 16. तर त्याचं रूपांतर करणार आपण डेसिमलमध्ये. ते करताना 16 गुणिले, तर या ठिकाणी पहिला युनिट आहे 1 आणि दुसरी संख्या आहे 6. तर सुरुवातीची संख्या जी असेल त्याचा गुणाकार होणार आहे 6 गुणिले 16चा शून्यावा घात आणि 1 गुणिले 16चा पहिला घात. जसं आपण बायनरीमध्ये केलं सेम त्या प्रकारे इथे करायचं आहे. तर आपला 16चा शून्यावा घात आन्सर कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याची संख्या कायम उत्तर आहे ते 1 येतं. तर या ठिकाणी आपला आन्सर येते 22 डेसिमल. 17वा प्रश्न, द बायनरी नंबर 11100 इन हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम इज. आता बायनरी टू आपण हेक्साडेसिमल जाणार आहे. या ठिकाणी काय दाखवलं आहे, बायनरी टू हेक्साडेसिमल जाण्यासाठी पहिला संख्येचे गट करून घ्यायचे 4-4च्या संख्येमध्ये. उजवीकडून डावीकडे 4-4च्या गटामध्ये आपण हे रूपांतर करणार आहे. म्हणजे 0011 हा झाला पहिला गट, तो इथे लिहिला आपण. आणि 1 नंतर काही नाही डाव्या बाजूला, त्यामुळे आपण त्या ठिकाणी परत 00 ॲड करूया. तर पहिला गट घेतला सोडवायला, त्याचा आता आपण बायनरी मांडून घेऊया. 0 गुणिले 2चा तिसरा घात त्याप्रमाणे मांडत गेलो. 1 गुणिले 2चा शून्यावा घात, तर ते आन्सर आहे 1. आणि या ठिकाणी ह्या संख्येचं बायनरी सोडवलं तर आपल्याला आन्सर मिळते 12. तर या दोन संख्या मिळाल्यानंतर फ्रॉम हेक्साडेसिमल कन्व्हर्जन टेबल, आता यासाठी एक कन्व्हर्जन टेबल आहे. त्या टेबलमध्ये 1 आणि पाया जर 10 असेल, एक संख्या आणि जर त्याचा पाया 10 असेल तर त्याची किंमत राहते 1. आणि 12 संख्या असेल आणि त्याचा पाया 10 असेल तर हेक्साडेसिमलमध्ये त्याची किंमत होते C. तर आपण हा हेक्साडेसिमल कन्व्हर्जन टेबल जो आहे हा टेबल पाहूया. आपल्याला 1ची किंमत किती आहे ते बघायचं आहे आणि 12ची किंमत हेक्साडेसिमलमध्ये किती येते. तर आपली 1ची किंमत आहे डेसिमलमध्ये तर ती राहणार आहे 1च. आणि ज्यावेळी तुमची 12 संख्या असेल डेसिमलमध्ये तर त्याची किंमत येते C. हेक्साडेसिमल आणि बायनरी आणि डेसिमल कन्व्हर्जन टेबल आहे. हा पण टेबल तुम्ही पाठ करून ठेवा. तर 1 आणि C आन्सर आलेला आहे. तर हे आपलं हेक्साडेसिमल सिस्टीममध्ये आन्सर आहे 1 आणि C. B. नेक्स्ट क्वेश्चन, अल्फा न्यूमरिक नंबर सिस्टीम इज द अदर नेम ऑफ. अल्फा न्यूमरिक म्हणजे काय, याच्यामध्ये नंबर पण आहेत आणि अल्फाबेट्स पण आहेत. ह्याला काय म्हणतो आपण, हेक्साडेसिमल सिस्टीम. तर याचा आन्सर आहे हेक्साडेसिमल सिस्टीम D. 19वा प्रश्न, अ रेक्टँग्युलर युनिफॉर्म बॉक्स 4 feet हाय 3 feet वाइड इज प्लेस्ड ऑन an inclined plane making an angle of theta with horizontal. What is the largest value of angle? आन्सर बघा याचं. एक आयताकृती बॉक्स 4 फूट बाय 3 फुटाचा एका तिरक्या पृष्ठभागावर ठेवला. त्याचा अँगल किती आहे, थीटा विथ हॉरिझॉन्टल. तो
हॉरिझॉन्टल आडव्या रेषेशी काहीतरी ठराविक अँगल करतो आहे, थिटा हा अँगल करत आहे. व्हॉट इज द लार्जेस्ट व्हॅल्यू ऑफ अँगल थिटा, तर हा थिटा अँगल किती असेल. तर ज्यावेळी आपण हा बॉक्स या आकारात ठेवणार आहे, या प्रकारे ठेवणार आहे, तर त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी असणार आहे ही सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बरोबर ह्या पॉईंटच्या वर असणार आहे. जर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉईंटपेक्षा कोणत्याही एका बाजूला झुकली, इकडे किंवा या बाजूला झुकली, तर हा बॉक्स स्टेबल राहणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला पॉईंट सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती या ठिकाणी पाहिजे. त्यामुळे दोन्ही ॲक्सिस ज्या ठिकाणी पास होतात ते असते त्या बॉक्सची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आयताकारसाठी. ही झाली सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बरोबर उभी आहे, जी आडव्या पृष्ठभागाशी या ठिकाणी 90 अंशाचा अँगल तयार होतो, 90चा अँगल. ओके. आता टॅन थिटा, आता आपल्याकडे कोणता त्रिकोण आला, हा त्रिकोण आपल्याकडे आता आलेला आहे. याच्याबद्दल विचार करूया, BCD बद्दल. टॅन थिटा म्हणजे काय, समोरील बाजू छेद कर्ण. हा जो अँगल आहे, हा अँगल जो आहे तो किती आहे, समोरील बाजू छेद लगतची बाजू. समोरील बाजू 4 आहे, लगतची बाजू ही जर 3 असेल ही सुद्धा असणार आहे 3. ओके. हा भागाकार किती येते, 1.333. टॅन थिटा बरोबर 1.333. फ्रॉम टेबल, आता याचा ट्रिग्नोमेट्रिक टेबल जो आहे त्या टेबलमध्ये टॅन 53.6 मिनिटची किंमत येते 1.3319 आणि वरच्या 2 मिनिटची किंमत येते 0.014. टोटल मिळून अशी किंमत तयार होते आपली 1.3333. त्यामुळं थिटाची व्हॅल्यू समजली आपल्याला 53.6 मिनिट बरोबर. 6 मिनिट म्हणजे किती झालं तर 1 डिग्री, 53.1 डिग्री. रिमेनिंग अँगल जर हा आन्सर जर आपला असणार आहे 53.1 डिग्रीचा, मग 90 वजा 53.1 डिग्री जर केलं तर आन्सर मिळते 36.9 डिग्री. त्यामुळे हा आन्सर येणार आहे आपला 36.9 डिग्री हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल. तर आपण टेबल पाहूया याचा पहिला. टॅन थिटा बरोबर 1.333 सांगितलं आहे. तर हे कसं आलेलं आहे 1.3333. हा जो आहे पुस्तकामध्ये नॅचरल टँजंट्स नावाचा टेबल आहे. आपला आन्सर आहे 1.3333. तर 1.3319 आणि 1.3367 याच्या मधली किंमत आहे ती. मग आपल्याला 53 डिग्री हे तर कळालं, या ठिकाणी दाखवलं आहे 53 डिग्री आणि वरचं आहे ते मिनिटामध्ये आहे. ओके. आता या ठिकाणी आपण लिहिलं काय 53.6 मिनिट. 53.6 मिनिट, 6 मिनिटाचा कॉलम, याच्यामध्ये किंमत बघा 53.6 मिनिट 1.3319 आणि आपली किंमत आहे ती जास्त आहे, 0.33 आहे ती जास्त आहे या ठिकाणी. तर 2 मिनिटची किंमत किती आहे 0.014. ते कुठे मिळणार आपल्याला बघायला. टेबलमध्ये पुढे आलो आपण तर हा 2 मिनिट जो आहे त्याची किंमत किती आहे 14. तर ती आपण किंमत ॲड केली आपल्या ह्या ठिकाणी समीकरणामध्ये, तर आपल्याला मिळते काय 1.3333. आता 6 मिनिट जे आहे 6 मिनिटाची किंमत किती होते टेबलमध्ये दाखवलं आहे या ठिकाणी. 6 मिनिट म्हणजे किती आहे 0.1 डिग्री. आपलं ह्या ठिकाणी पण 53 अंश आहे आणि वरती किती आहे 1 डिग्री आहे. 53.6 अंश बरोबर 53.1 डिग्री आणि त्याला जर वजाबाकी केली 90 अंशामधून तर आपल्याला आन्सर मिळते 36.9 डिग्री. त्यामुळे आपला आन्सर आहे याचा ए, 36.9 डिग्री. 20वा प्रश्न. व्हेन डिटरमाइनिंग वेदर अ रिजिड बॉडी इज इन इक्विलिब्रियम द वेक्टर सम ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स ऑफ द बॉडी कॅन ऑलवेज बी रिप्लेस्ड बाय अ सिंगल फोर्स ॲक्टिंग ऑन इट. जर एखादी बॉडी रिजिड बॉडी म्हणजे कोणती
स्थायी स्वरूपामधली बॉडी आहे ज्याचे सर्व मॉलिक्युल्स आहेत ते एकत्र आहेत. त्याच्यावरती एकाच ठिकाणी ॲक्ट होणारा जो फोर्स असणार आहे, ज्याला आपण उलट्या फोर्सचा जर बॅलन्स केला तर ती बॉडी इक्विलिब्रियममध्ये राहू शकते. तर त्या फोर्सला काय म्हणणार आहे आपण? त्याचा आन्सर आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. कारण की संपूर्ण बॉडीचं वजन जे आहे ते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या ठिकाणी एकवटलेलं असणार आहे व त्याच ठिकाणी आपण जर रिव्हर्स उलटा फोर्स लावला तर ती बॉडी आहे ती इक्विलिब्रियममध्ये राहू शकते. 21वा प्रश्न. A toy car released with the same initial speed at each surface one by one will travel farthest on. आता पुढीलपैकी कोणत्या सरफेसमध्ये टॉय कार जी सोडली आणि प्रत्येकाची स्पीड आहे ती सेम आहे, ते कशावरती ती जास्त लांबपर्यंत जाऊ शकते? पहिला आहे मडी सरफेस, चिखलासारखा जागा. दुसरा आहे सिमेंटेड सरफेस. तिसरा आहे पॉलिश्ड मार्बल सरफेस. आणि डी आहे ब्रिक सरफेस. आता चिखलासारख्या भागामध्ये तर गाडी जास्त पळू शकणार नाही आहे, तिची स्पीड कमी होणार आहे. पॉलिश सरफेसवरती चाकाला योग्य प्रकारे फ्रिक्शन मिळणार नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी गाडी तेवढं अंतर जास्त कापणार नाही आहे. ब्रिक सरफेसवरती गाडीला फ्रिक्शन मिळेल पण अडथळे जास्त असल्यामुळं किंवा अनइव्हन रस्ता जागा असल्यामुळे या सरफेसवरती पण गाडी जास्त लांब जाऊ शकणार नाही आहे. पण सिमेंटेड सरफेस जो आहे हा रफ देखील असेल आणि एकसारखा असल्यामुळं याच्यावरती गाडी जी आहे ती जास्तीत जास्त अंतर पार करू शकते. त्यामुळे ह्याचा आन्सर आहे बी, सिमेंटेड सरफेस. 22वा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॅक्टर अफेक्टिंग फ्रिक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट इन फ्लुइड. फ्लुइडच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणता फॅक्टर जो आहे तो फ्रिक्शनला अफेक्ट करत नाही आहे? स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट ऑफ द फ्लुइड, शेप ऑफ द ऑब्जेक्ट, कलर ऑफ द फ्लुइड आणि नेचर ऑफ द फ्लुइड. आता याच्यामध्ये 1, 2, 3 ए, बी आणि सी हे 3 ऑप्शन मॅटर करतात, फ्रिक्शनमध्ये मॅटर करतात. त्या ऑब्जेक्टचा शेप काय आहे, तुमचं फ्लुइड आहे ते पातळ आहे का घट्ट आहे, आणि पहिला आहे ते स्पीड ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू फ्लुइड, त्या ऑब्जेक्टचं त्या लिक्विडची काय स्पीड आहे. पण त्याचा कलर कोणताही असला त्या फ्लुइडचा तरी फरक पडत नाही. त्यामुळे ह्याचा आन्सर आहे 22चा आन्सर आहे डी. 22चा आन्सर आहे डी. 23वा प्रश्न. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ फोर्सेस पुढीलपैकी कोणते विधान आहे ते बरोबर आहे? लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ फोर्सेस यानुसार पुढीलपैकी कोणते विधान आहे ते बरोबर आहे? तर याच्यामध्ये सी ऑप्शन आहे तो बरोबर आहे. काय आहे? इफ 3 फोर्सेस ॲक्टिंग अपॉन अ पार्टिकल आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द साइड ऑफ ट्रायंगल टेकन इन ऑर्डर दे विल बी इन इक्विलिब्रियम. हा ऑप्शन आहे तो बरोबर आहे. नेक्स्ट 24वा प्रश्न. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अ थिन हॉलो कोन resting on its circular base lies on the axis at a height. Center of gravity of a thin hollow cone resting on its circular base lies on the axis at height. आता याचे पण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी माहीत करून घेऊया. हा आहे तो आता सर्क्युलर बेसवरती कोन रेस्ट आहे, तर याचा आन्सर आहे 1/4 ऑफ एच. जी हाईट असणार आहे टोटल, त्या टोटल हाईटच्या 1/4 वरती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असणार आहे. द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ राईट सर्क्युलर कोन इज ॲट डिस्टन्स फ्रॉम इट्स बेस 1/4 ऑफ एच. त्यामुळे आपला आन्सर आहे ए. 25वा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. पुढीलपैकी कोणते विधान आहे ते सत्य आहे? प्रश्न काय आहे? द CG ऑफ सर्कल इज ॲट इट्स सेंटर. द CG ऑफ ट्रायंगल इज ॲट the intersection of its medians. The CG of the rectangle is, CG म्हणजे center of gravity, is at the intersection of the diagonals. आणि the CG of semicircle is at distance r/2 from the center. पुढीलपैकी कोणते विधान आहे ते इनकरेक्ट आहे, आपल्याला ओळखायचं. चुकीचं कोणतं आहे ते पहिला ऑप्शन. द CG ऑफ सर्कल इज ॲट इट्स सेंटर. ती सेंटरला असते का? तर बरोबर आहे.
सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ सर्कल आहे ती तर सेंटरच असते नेहमी. पुढचा आहे सी जी ऑफ ट्रायंगल इज ॲट द इंटरसेक्शन ऑफ इट्स मीडियन्स. आता ट्रायंगलच्या स्वरूपामध्ये जर बघितलं आपण स्क्वेअर किंवा ट्रायंगल, ह्याचा जो मीडियन आहे ह्या ठिकाणी तुमचा त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असणार आहे. पुढचा आहे द सी जी ऑफ द रेक्टँगल इज ॲट द इंटरसेक्शन ऑफ इट्स डायगोनल्स. तर त्यासाठी पण ते विधान आहे ते बरोबर आहे, त्याच्या डायगोनलच्या ठिकाणीच असणार आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. पण लास्ट काय आहे, द सी जी ऑफ द सेमी सर्कल इज ॲट डिस्टन्स r/2 फ्रॉम इट्स सेंटर. तर सेमी सर्कलसाठी सी जी जो आहे तो असतो बेसपासून 4r/3π. त्यामुळे खालचं शेवटचा ऑप्शन आहे तो डी ऑप्शन चुकीचा आहे. चुकीचा म्हणजे आपलं विधान आहे ते डी आहे ते बरोबर आहे. हा डी ऑप्शन इनकरेक्ट आहे.